आहे, जिथं जिथं अन्याय होतोय असं वाटतंय त्या ठिकाणी आपल्याला बोलावंच लागेल, भांडावंच लागेल. बाबासाहेबांनी सांगितलंय तुमचा अधिकार आणि कायदा तुमच्या हातामध्ये आहे, पण त्यासाठी तुम्हाला ते मागावं लागेल. म्हणून मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही, पण सातत्याने मी प्रत्येक ठिकाणी सांगत असते. आता 16 सोमवार 15 गुरुवार मार्गशीर्ष वगैरे झालं, या सगळ्यांच्या विरोधात खऱ्या अर्थाने माझा विचार आहे. आपण याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोधी होतो, लढावा लागतो, धमकीचे फोन येतात. मला आश्चर्य वाटतं एखादा विचार मांडल्यानंतर सुद्धा त्याच्या विरोधात जर भावना व्यक्त होत असतील. कारण 150 पावणे 200 वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी या विद्येच्या माहेर घरामध्ये विधवा प्रथेच्या विरोधात आवाज उठवला आणि ती चळवळ पूर्ण व्हावी असं वाटलं. 200 वर्ष होत आले पण अजूनही आम्ही यशस्वी झालो नाही का? तर आमचा विचार हा बाबासाहेबांच्या संविधानाकडे वळालाच नाही. आम्ही अडकलो 16 सोमवारमध्ये. आम्हाला पोथ्या पुराण वाचून हा कायदा समजणारच नाही. दुर्दैवानं कोणाच्या घरामध्ये वाईट घटना घडूच नाही, पण पतीचं निधन झाल्यानंतर समान संपत्तीमध्ये माझा वाटा आहे का नाही हे सांगणारं संविधान आहे, ते 16 सोमवार पोथ्या पुराणामध्ये नाही. म्हणून मला आवर्जून सांगायचंय आजही आम्हाला आमचा विचार बदलावा लागेल. आजही आम्हाला जी घटना दिली, जी संविधान दिलं त्यावरती वाचन करून खऱ्या अर्थानं माझा अधिकार काय हे सांगावं लागेल.